तर आज आपण सॉल्व करणार आहोत क्वेश्चन नंबर 12. सगळ्यात आधी नमस्कार मित्रांनो. याआधी आपण क्वेश्चन नंबर 1 to 11 सॉल्व करून बघितले. आय होप सो तुम्हाला समजलं असेल. नेहमीप्रमाणे सगळ्यात आधी प्रॉब्लेम रीड करून घेऊया आणि मग त्याला सॉल्व करूया. इझी प्रॉब्लेम आहे. तुम्ही याआधी अगर प्रॅक्टिस केलं असेल तर तुम्हाला हा प्रॉब्लेमही खूप इझी जाणार. तर चला प्रॉब्लेम रीड करूया. लिहिलेला आहे, सुरतवाला आणि नागपूरवाला एंटर्ड इनटू जॉइंट वेंचर बिझनेस. तो किती को वेंचर आहेत? दोघं, एक सुरतवाला दुसरा नागपूरवाला. ॲग्री टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो 5:3. इथे प्रॉफिट अँड लॉसेस 5:3 आहे. सुरतवाल्याचे 5, नागपूरवाल्याचे 3 हिस्से. टोटल मिळून किती झाले? 5 + 3 म्हणजे 8 हिस्से झाले. ओके. तर सुरतवाला सप्लाइड 400 बेल्स ऑफ शर्टिंग ॲट ₹500 ईच अँड ऑल्सो पेड 18,000 ॲज अ कॅरेज अँड इन्शुरन्स. तर सुरतवाल्यांनी 400 बेल्स दिले ₹500 प्रमाणे. 18,000 कॅरेज आणि इन्शुरन्सचे पेड केले. नागपूरवाला सप्लाइड 500 बेल्स ऑफ शूटिंग ॲट ₹480 ईच पेड 22,000 ॲज ॲडव्हर्टाइजमेंट अँड कॅरेज. ओके. तर यांनी पण 500 बेल्स, ते शर्टिंग अँड शूटिंग म्हणतो आपण, तर ते शूटिंग पाठवले त्यांनी ₹480 प्रमाणे प्रति बेल. ओके. तर हे एका बेलचा प्राईज आहे 500 आणि 480. तर हे लक्षात ठेवायचं, हे टोटल बेल्सचे नाही आहे. त्याला मल्टिप्लाय करून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पुढे लिहिलेलं आहे, सुरतवाला पेड 50,000 ॲज अ ॲडव्हान्स टू नागपूरवाला. सुरतवाल्यांनी नागपूरवाल्याला 50,000 ॲडव्हान्स दिले. म्हणजे कोणाला मिळाले? नागपूरवाल्याला 50,000 मिळाले. हे लक्षात ठेवायचं. सुरतवाला सोल्ड 500 बेल्स ऑफ शूटिंग ₹600 फॉर कॅश. तर यांनी सुरतवाल्यांनी कोणी विकले? सुरतवाल्यांनी विकले 500 बेल्स शूटिंगचे ₹600 ईच प्रमाणे कॅशमध्ये. ऑल्सो ऑल 400 बेल्स ऑफ शर्टिंग ॲट ₹650 फॉर कॅश. आणि बाकीचे 400 पण त्यांनी कॅशमध्ये विकले 650 प्रमाणे. सुरतवाला एंटायटल फॉर कमिशन फॉर 2.5% ऑन अ टोटल सेल्स प्लस अलाउन्सेस ऑफ ₹2,000 फॉर लुकिंग आफ्टर बिझनेस. तर सुरतवाल्याला कमिशन मिळालं 2.5%नी टोटल सेल्सवरती. त्याशिवाय त्याला 2,000 अजून रुपये मिळाले बिझनेसला लुकिंग म्हणजे पाहण्यासाठी, ज्याला आपण म्हणू शकतो ना मेहनताना असतं ते मिळालं त्याला. द जॉईंट वेंचर वॉज क्लोज. ओके, वी नो इट विल बी क्लोज ॲट. द क्लेम्स आर सेटल्ड. प्रिपेअर जॉईंट वेंचर अकाउंट अँड नागपूरवाला अकाउंट इन द बुक्स ऑफ सुरतवाला अँड सुरतवाला अकाउंट इन द बुक्स ऑफ नागपूरवाला. तर आपल्याला बनवायचं आहे जॉईंट वेंचर अकाउंट इन द बुक्स ऑफ नागपूरवाला सुरतवाल्याच्या अकाउंटमध्ये. तर सगळ्यात आधी आपण इन द बुक्स ऑफ सुरतवाला करून घेऊ. सॉरी, एक इन द बुक्स ऑफ सुरतवाला. तर इन द बुक्स ऑफ सुरतवाला काय राहील? एक तर राहील जॉईंट वेंचर अकाउंट, बरोबर आहे, आणि दुसरा राहील को वेंचर अकाउंट्स. ओके. तर एक काय राहील जॉईंट वेंचर अकाउंट आणि को वेंचर अकाउंट. आणि इन द बुक्स ऑफ नागपूरवाला तर एकच जॉईंट वेंचर आणि को वेंचरमध्ये कोण राहील? नागपूरवाला राहील. GP नागपूरवाला अकाउंट. ओके. सिरियल नंबर याला चेंज करून देऊ. तर हे जे अकाउंट्स आहे हे इन द बुक्स ऑफ सुरतवाला. ओके. आणि हे जे अकाउंट्स आहे इन द बुक्स ऑफ नागपूरवाला करूया. तर याच्या बुक्समध्ये सगळ्यात पहिली एंट्री, सुरतवाला सप्लाइड 400 बेल्स आहे ना. सप्लाइड करणं म्हणजे त्यांनी पैसे दिले असेल सरळ. तर टू बँक अकाउंट कोणी सुरतवाल्याने दिले, बरोबर आहे. तर किती दिले ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर किती दिले त्यांनी? 500 ईच ना, 400 बेल्स इंटू 500 प्रमाणे दिले. तर कॅल्क्युलेटर बघूया आपण. 400 इंटू 500. तर हे झाले 400 इंटू 500 किती? 2 लाख रुपये झाले. तर इथे लिहून घेऊ आपण 2 लाख. ओके. हे झालं कोणा? सुरतवाल्याचं. त्यांनी 18,000 कॅरेज आणि इन्शुरन्स बी दिले. आता बघा, याला आपण 2 प्रकारे टू बँक लिहू शकतो. जे तुम्हाला हे लिहायचं नसेल तर एक अजून प्रकार आहे. तो प्रकार असा की ते टू बँक लिहायचं. 400 इंटू 500 केलंच आहे आपण, बरोबर आहे ना. काय आहे ते? शर्टिंग आहे ना. शर्टिंग इथे समोर लिहिले आपण किती? 2 लाख. ओके. आणि त्याशिवाय 2 लाख आले का? खाली चालले. ओके. हे 2 लाख आणि त्याशिवाय काय दिले? एक्सपेन्सेस
तर एक्सपेन्सेस किती दिले त्यांनी 18,000 बरोबर आहे. ते याच्या खाली लिहायचं आपण. मी हे का बरं दाखवतो असं, कारण की याआधी आपण प्रॉब्लेम्समध्ये यांचे सेपरेट एंट्री केलेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला एक अशा प्रकारे एंट्री करून दाखवतो की आपण एक कंबाईन एंट्री पण करू शकतो. ठीक आहे, तर याला पण मार्क तेवढेच असतात. ही थोडी शॉर्टकट आहे त्यामध्ये. ओके, नागपूरवाला सप्लाईड 500 बिल्स. आता नागपूरवाल्याचे आहे, तर इथे कसं लिहायचं, टू नागपूरवाला, टू नागपूरवाला. तर नागपूरवाल्यांनी काय दिलं, शूटिंग्स आहे, शूटिंग्स दिल्या. त्यांनी किती दिल्या शूटिंग्स, त्यांनी 500 शूटिंग्स दिल्या 480 प्रमाणे. ओके, तर 500 × 480 म्हणजे त्याला 2,40,000. तर तो अमाऊंट इथे आपण लिहून घेऊ, 2,40,000. त्याशिवाय त्यांनी एक्सपेन्सेस पण केले आहे. तर त्यांनी एक्सपेन्सेस किती केलेले आहे, 22,000. ओके, टोटल किती दिले, 2,62,000. तर हे झाले कोणाचे, सुरतवाल्यामध्ये. या 2 एंट्र्या रिलेटेड विथ प्रोडक्ट एक्वायरिंग. इथपर्यंत झालं. सुरतवाला पेड 50,000 ॲडव्हान्स टू नागपूर. तर सुरतवाल्याने नागपूरवाल्याला ॲडव्हान्स दिला, बरोबर आहे ना. तर सुरतवाल्याचा बँकेतून पैसा गेला असेल, कोणाला मिळाला असेल, नागपूरवाल्याला. तर इथे आपण टू बँक अकाउंट ब्रॅकेटमध्ये ॲडव्हान्स किती दिला त्याला, नागपूरवाल्याला मिळाला ना, म्हणून नागपूरवाला डेबिट आणि बँक आपल्या ह्याच्यात सुरतवाला आपण आहोत, तर बँक काय झालं असेल, क्रेडिट झाला असेल. तर ॲडव्हान्स एंट्री झाली. सुरतवाला सोल्ड 500 बिल्स, कॅशमध्ये विकले. तर बाय कॅश, इथे पण आपण बाय कॅश आपली बँक करू शकतो, कॅश ऑब्लिक बँक. ओके, तर बाय कॅश. तर काय काय विकलं त्यांनी, तर सगळ्यात आधी प्रॉब्लेम बघितला आपण. तर यांनी काय केलं, 500 शूटिंग 600 प्रमाणे, बरोबर आहे ना. तर शूटिंग्स किती विकले त्याने, 500-600 प्रमाणे विकले. ओके, त्याशिवाय शर्टिंग त्यांनी 400 विकले 650 प्रमाणे. तर याची आपण टोटल करून घेऊया, 500 × 600 किती झाले, असेल 3 लाख रुपये. आणि याचे 400 × 650 म्हणजे किती झाले, 2,60,000. 2,60,000. तर अशा प्रकारे यांनी सेलिंग्स केल्या. ओके, तर टोटल किती झाले ते बघूया. ते झाले 560, 5,60,000. 5,60,000. तो हे त्यांनी दोन्ही कॅशमध्ये विकले, कोणी, सुरतवाल्यांनी, बरोबर आहे. तर पुढे असं आहे की काय लिहिलं आहे त्यांनी, सुरतवाला इंटायटल फॉर कमिशन 2.5%. नाव आता बघा, याआधी जे प्रॉब्लेम आले होते त्यामध्ये कमिशन्स जे होते ते कसं होतं की एक को व्हेंचरला कमिशन मिळालं किंवा कुठल्या थर्ड पार्टीला कमिशन दिलं. त्यामुळे आपण जे होता ना, जो पर्सन देत होता त्याच्या याच्यात बँकेची एंट्री मारत होतो. पण पहिली वेळा असं झालं की ज्याचे बुक्स आहेत त्यालाच कमिशन देण्यात येत आहे. आता ज्याचे बुक्स आहेत त्याला कमिशन देण्यात येत आहेत. अगर तुम्ही इथे बँक लिहिलं, म्हणजे याआधी आपण अगर इथं एंट्री केली, इथे आपण लिहिलं टू बँक, लिहा नको कोणी, मी फक्त एक एक्झाम्पल देतो. आणि इथे कमिशन लिहिलं तर काय होईल, काय इथे एंट्री काय होईल, जॉईंट व्हेंचर डेबिट झालं पण बँक क्रेडिट झाला, म्हणजे सुरतवाल्यांनी पैसे दिले. पण कमिशन तर सुरतवाल्याला मिळत आहे, म्हणजे सुरतवाल्याला पैसे मिळायला पाहिजे नव्हते, बरोबर आहे ना. म्हणजे तिथे सुरतवाल्याच्या बँक अकाउंट काय व्हायला पाहिजे नव्हता, डेबिट व्हायला पाहिजे नव्हता. पण तसं नाही होणार. मग काय आहे, कमिशन इज कोणाची इन्कम झाली, सुरतवाल्याची एंट्री झाली. इन्कम कोणाची झाली, सुरतवाल्याची इन्कम झाली ना. म्हणून आता इन्कम, आता तुम्हाला माहीत आहे डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट इन्कम अँड गेन्स असा एक वर्ड असते. जितके पण खर्च असते त्याला डेबिट करावं लागते, जितके पण इन्कम असते, जितका पण प्रॉफिट असते त्याला काय क्रेडिट करावं लागते. तर कमिशन अकाउंट काय होईल, क्रेडिट, आणि जॉईंट व्हेंचर काय होईल, डेबिट. तर टू
कमिशन अकाउंट, याला खूप इम्पॉर्टंट आहे. याला तुम्ही आहे ना हर वेळेस स्टार लावून ठेवून द्या की या एंट्र्या काय असते म्हणून. ठीक आहे. तर सुरतवाल्याच्या बुक्समध्ये सुरतवाल्याला कमिशन देत आहो म्हणून आपण नाव काय लिहिलं, कमिशन लिहिलेलं आहे. नाहीतर याआधी जे प्रॉब्लेम झाले तिथे काय लिहिले आपण, बँक हा वर्ड यूज करत होतो. कारण की बँक यासाठी, कारण की तो जो कमिशन आहे तो दुसऱ्या पार्टीला देण्यात होता म्हणून आपण तिथे बँक हा वर्ड यूज करत होतो. ओके. किंवा त्या पार्टीचं नाव लिहित होतो त्याला कमिशन दिलं. तर तुम्ही अगर याआधीचे माझे प्रॉब्लेम बघितले तुम्हाला हे जे मी म्हणत होते खूप इझिली समजणार. तर टू कमिशन अकाउंट. ओके. तर कमिशन किती आहे, इट वॉज 2.5% ऑफ टोटल सेल. तर 2.5% ऑफ टोटल सेल. तर टोटल सेल इज किती, 5,60,000. याचे 2.5% काढले आपण, ते किती झाले, ते 14,000 झाले. तर ते इथे लिहून घेऊ आपण, 14,000 कमिशन झाले. अच्छा, कमिशनच नाही तर त्याला काय, टू लुकिंग आफ्टर बिझनेस अलाउन्सेस पण देतात, टू अलाउन्स. तर ते किती आहे, ते 2,000 रुपये आहे. बघा इथे लिहिलेले आहे, किती लिहिलेले आहे, 2,000. तर हे अलाउन्सेस पण का बरं लिहिलेले हे तुम्हाला समजलं असेल ना. ठीक आहे. तुम्ही आधी जे प्रॉब्लेम तुम्ही लिहिलेले आहे ते इथे तुम्ही स्टार करून ठेवा, म्हणजे जेव्हा इन फ्युचर तुम्ही हे प्रॉब्लेम बघाल तर तुम्हाला हे गोष्ट समजेल की हे स्टार का बरं करण्यात आले. ओके. तर हे झालं अलाउन्सेस आणि कमिशन. जॉईंट व्हेंचर डेबिटला, सुरतवाल्याच्या क्रेडिटला झाले हे अलाउन्सेस आणि कमिशन्स. ओके. अदरवाईज काही राहिलेलं आहे का, नाही. म्हणजे ॲज कम्पेअर्ड जितकं प्रॉब्लेम लिहिलेला आहे त्या सगळ्या एंट्र्या आपण केल्या आहे. एक रीड करून त्या एंट्र्या केलेल्या आहे. तर पुढे आपल्याला आता क्लोज करायचं आहे. वी डोंट हॅव एनी थर्ड पार्टी, तिसरी पार्टी आहे नाही म्हणून आपण डायरेक्ट आपल्याला जॉईंट व्हेंचर क्लोज करून नागपूरवाला, अच्छा नागपूरवाल्याचं आहे, सॉरी नागपूरवाल्याचं काय एंट्री आहे, या एंट्री आपण केल्या नाही. ठीक आहे. त्या दिसून आल्या आपल्याला, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट अमाऊंट 2,62,000. ओके. तर या एंट्री झाल्या आपल्या कुणाचा, नागपूरवाल्याच्या याच्यात. आता आपण क्लोज करूया डेफिनेटली. 260 टोटल करून बघू आधी, डेबिट साईड जास्त आहे की क्रेडिट साईड. 2,18,000 प्लस 2,62,000 प्लस 14,000 प्लस 2,000, म्हणजे हा डेफिनेटली कमी आहे. इथे लिहू आपण 5,60,000, बोथ साईड 5,60,000 लिहिला आपण. ओके. त्यामधून 4,96,000 गेले, 5,60,000, तर 64,000 उरलेले आहे. तो इथे अमाऊंट लिहून घ्या, 64,000. ही काय, हा प्रॉफिट आहे बरोबर ना. हा प्रॉफिट दोघांमध्ये डिवाईड होणार. तर टू प्रॉफिट ऑन जॉईंट व्हेंचर. ओके. तर प्रॉफिट ऑन जॉईंट व्हेंचर. तर सगळ्यात आधी कोणाकोणाला प्रॉफिट अँड लॉस रेशो काय आहे, तर प्रॉफिट अँड लॉस रेशो आहे 5:3. हा प्रॉफिट अँड लॉस रेशो आहे. तर 5 कोणाचा, 5 सुरतवाल्याचा. ओके. ज्याचं नाव पहिलं आहे त्याचं 2 नाही येणार, इथे P&L अकाउंट सुरतवाल्याचं आहे. तर 5:3 आहे. ठीक आहे. 5:3 आहे. तर याला किती मिळेल, 5 मिळेल ना. ठीक आहे. आणि कोण, नागपूरवाला, तर याला किती मिळेल, तर 5:3 आहे. म्हणजे 5 + 3 केलं तर 8 होते. तर 64,000 डिवाइड बाय 8 × 5, 40,000. हे कोणाचं आलं, हे आलं सुरतवाल्याचं. तसंच नागपूरवाला 64,000 डिवाइड बाय 8 × 3 म्हणजे 24,000. आपण बोटाने करू शकत होतो. 64मधून 40 गेले तर 24,000 येतेच. काय याला अंडरलाईन केलं तर हा झाला एंड. नागपूरवाल्याचं सेकंड एंट्री करून घेऊ आपण, कुठली, प्रॉफिटची एंट्री करून घेऊ आपण, बाय जॉईंट व्हेंचर अकाउंट, ब्रॅकेटमध्ये लिहू शकता प्रॉफिट किती, 24,000. तर हे झाली सेकंड एंट्री आणि वी आर एंड विथ द प्रॉब्लेम. सरळ काय बॅलन्स होला नागपूरवाल्याला तर बघू, प्लस 2,62,000, इट विल बी 2,86,000, इथे 2,86,000, 2,86,000 लेस 50,000 ॲडव्हान्स दिले होते. उरलेले 2,36,000 हे त्याला पेमेंट येणार. 2,36,000
36,000. आणि काय आहे हा? डेफिनेटली हा बॅलेन्स आहे जो आपण त्याला देण्यात आलेला आहे, तर तो आपण सेम एंट्री कॅश ऑब्लिक बॅलेन्स आहे, बॅलेन्स. सो हिअर वी आर एंड विथ द प्रॉब्लेम, नाही सॉरी प्रॉब्लेम, वी आर एंड विथ द इंटरेस्ट इन सुरतवाला अकाउंट. आधी एक अजून आहे नागपूरवाला अकाउंट इन द बुक्स ऑफ सुरतवाला आणि सुरतवाला अकाउंट इन द बुक्स ऑफ नागपूरवाला. तर इथे एक अजून बघू आपण सुरतवाला, तर इन द बुक्स ऑफ नागपूरवाला, इन दी बुक्स ऑफ नागपूरवाला. तर याच्या बुक्समध्ये एकच बनवायचा आहे, तो बनवायचा आपल्याला कुठला? सुरतवाला अकाउंट. खूपदा अशा प्रकारे अकाउंट बनवायला येतात. याचे जे जॉईंट वेंचर अकाउंट नाही बनवता, आपल्याला डायरेक्ट काय करायचं आहे? सुरतवाला अकाउंट बनवायचं. आता बघा इथे काय आहे की याला कम्पॅरिझनमध्ये बनवायचं कधी पण, म्हणजे ज्या सुरतवालाच्या बुक्समध्ये सुरतवालाच्या ज्या एंट्री आहे त्या इकडे नागपूरवाला सुरतवालाच्या इथं क्रेडिटला लिहायचं. तर बघा पहिली एंट्री ही बँकेची, ही सुरतवालाची आहे, म्हणून इथे आपण लिहू बाय जॉईंट वेंचर अकाउंट. ओके, किती आहे ते? 2,18,000 आहे. तर 2,18,000 एंट्री केली आपण. दुसरी एंट्री कोणाची आहे? नागपूरवाल्याची आहे, सोडून द्यायची. टू कमिशन ही कोणाची? ही सुरतवालाची आहे. तर इथे करायचं बाय जॉईंट वेंचर. ओके, काय आहे? कमिशन लिहून द्यायचं. किती आहे कमिशन? 14,000 कमिशन आहे. तर इथे लिहायचं 14,000. त्यानंतरची एंट्री कशाची आहे? त्यानंतरची एंट्री आहे अलाउन्सेसची. ते अलाउन्सेसची एंट्री ते तशीच पुन्हा बाय जॉईंट वेंचर ब्रॅकेटमध्ये अलाउन्सेस लिहून द्यायचं. किती आहे ते अलाउन्सेस? 2,000. तर ती एंट्री करू आपण 2,000. ही झाली अलाउन्सेसची. पुढे काय आलं? प्रॉफिट आलेला आहे. ते हे प्रॉफिट एंट्री, ही प्रॉफिट अँड लॉस म्हणजे ही कोणाच्या? सुरतवाला. तर इथे पुन्हा आपण लिहू बाय जॉईंट वेंचर ब्रॅकेटमध्ये लिहू प्रॉफिट. ओके, किती मिळालं त्याला प्रॉफिटमध्ये? हिस्सा 40,000 मिळालेला आहे. ओके, त्याचप्रमाणे जॉईंट वेंचरमध्ये त्यांनी सेल केलेला आहे. ओके, तर याच्या रिलेटेड करू टू जॉईंट वेंचर अकाउंट. सेल कितीला केला त्याला? ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या सेल 5,60,000. 5,60,000 हा सेल झाला. अच्छा, त्याशिवाय अगर एक बघितलं, एक अजून ॲडव्हान्स दिलेला आहे, तर ते ॲडव्हान्सची एक एंट्री राहील. तर जेव्हा नागपूरवाला डेबिट झाला होता तिथे सुरतवाला काय होणार? क्रेडिट होणार आहे. ओके, इन द बुक्स ऑफ नागपूरवाला. नागपूरवाल्याचा बँकेचा पैसा आला असून नागपूरवाल्याचा बँक अकाउंट डेबिट झाला आणि कोणी दिला आहे? तो सुरतवाल्याने. म्हणून इथून बाय बँक अकाउंट. तर इट वॉज ही खूप इम्पॉर्टंट आहे एंट्री. त्यासाठीच मी हा प्रॉब्लेम तुमच्यासाठी घेतलेला आहे सॉल्व करण्याकरिता, की ही कशा प्रकारे करायची आहे. ओके, तर अशा प्रकारे हे झालं. याशिवाय दुसरं काही आहे नाही. तर आपण कॅश, जसं इथे आपण कॅश ऑब्लिक बँक लिहिलं, इथे पण आपण कॅश ऑब्लिक बँक लिहू शकतो. तर हे झालं. आता इथे बघूया की बॅलन्स किती होतो. डेफिनेटली हा बॅलन्स आणि हा बॅलन्स मॅच व्हायला हवा. ठीक आहे, तर हे 5,60,000 डेफिनेटली हा सेट मोठा दिसतो, तो सेट खाली लिहून घेऊ आपण. 5,60,000 बोथ साईड 5,60,000. त्याशिवाय उरलं 5,60,000मधून काय काय गेलं? तर 2,18,000 गेले, 14,000 गेले, 2,000 गेले, 40,000 गेले, 50,000 गेले. डेफिनेटली बघा 2,36,000 हा बॅलन्स मॅच झालेला आहे. नागपूरवाल्याला जो बॅलन्स आला सुरतवाल्याला तोच बॅलन्स आलेला आहे. या साईडला नागपूरवाल्याला डेबिटला बॅलन्स आला, सुरतवाल्याला क्रेडिटला बॅलन्स आला. किती? 2,36,000. हिअर वी आर एंड विथ द टोटल. प्रॉब्लेम असं म्हणू शकतो पुन्हा बाय कॅश ऑब्लिक बँक बॅलेन्स अमाऊंट. ओके, तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला. थँक्यू फॉर वॉचिंग. म्हणजे या आधीचे प्रॉब्लेम बघा, सॉल्व करून बघा. काही प्रॉब्लेम असलं तुम्ही मला कमेंट्समध्ये किंवा माझे जे विद्यार्थी असेल रेग्युलर ते मला व्हॉट्सअप थ्रू विचारू शकतात. थँक्यू.